अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली होती। शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। टीईटी संबंधित अडथळे, पदोन्नती प्रक्रिया, आंतरजिल्हा बदली, बालसंगोपन रजा, नगरपालिका शिक्षकांचं वेतन, पोषण आहार योजनेतील अतिरिक्त कामकाज तसंच रिक्त पदं भरण्याच्या मागण्यांसह एकूण 16 प्रमुख प्रश्नांवर शासनाकडून तातडीचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। राज्यभरातील शिक्षकांनी 5 डिसेंबर रोजी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद ठेवत शांततामय आंदोलन केलं। शासनानं वारंवार पत्रव्यवहार करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शिक्षकांनी स्पष्ट केलं की टीईटी, सेवा नियम, वेतन आणि बदली संबंधी निर्णय लांबवल्यानं शिक्षक व कुटुंबियांवर मानसिक आर्थिक ताण वाढतोय। मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशाराही देण्यात आला। शिक्षक काही कोणत्या प्रश्नाला घाबरत नाही, पण त्याच्यावर जे काही वजन लादलेलं आहे, जे अन्यायकारक कामं लादलेले आहे, जे अशासकीय कामं लादलेले आहे आणि शिवाय विद्यार्थ्याला शिकवायचं आहे आणि दरवर्षी जे काम तलवार आहे शिक्षकाच्या मोरावर हे जे बातून दरवर्षी रद्द होणार आहे, दरवर्षी पोरं टिकणार नाही ग्रामीण भागातले, हे सरकारला जाणीव आहे आणि ते जाणीवपूर्वक शाळा बंद करणार आहे। त्यामुळे मला या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्यांनी संच निर्णय रद्द करावा, टीईटीचा रद्द करावी आणि जुनी पेन्शन लागू करावी।